आपण तिथं बसून खूप बोलतायत सगळेजण, पण स्टेजवर जर मी कोणाला बोलवलं तर मला नाही वाटेल कोणी बोलेल म्हणून इथे येऊन. खूप छान आराध्या, तिच्यासाठी एकदा सगळ्यांनी छानशा टाळ्या वाजवा. ज्ञानप्रभाचे विद्यार्थी आहेत सगळे, एक झकास क्लॅप द्या आराध्यासाठी सगळे. चला 1 2 3 स्टार्ट. व्हेरी गुड, खूप छान. डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे. डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे, कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभी आहे. कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभी आहे. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ट्रस्टचे ज्ञानप्रभात विद्यामंदिर विद्यालयाचे विद्यार्थिनी आपणासमोर अंधश्रद्धेवरती आधारित एक वगनाट्य म्हणजे थोडंसं गीत आणि नाटक अशा दोन्ही प्रकारे सादर करत आहेत. अंधश्रद्धा खूप आहे. फक्त बाबासाहेबांचं नाव घेतलं, जसं मॅडमनी मगाशी सांगितलं, फक्त जय भीम म्हटलं म्हणजे झालं नाही, ते प्रत्यक्षात आपल्याला अंमलात आणावं लागेल, तसं वागावं लागेल. तर आमचे हे ज्ञानप्रभात विद्यामंदिर विद्यालयाचे विद्यार्थिनी या ठिकाणी आपणासमोर अंधश्रद्धेवर आधारित एक नाटिका, एक गीत या ठिकाणी सादर करत आहेत. गाडीगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ सहर्ष सादर करीत आहे एक सामाजिक वगनाट्य, एका रात्रीचं पुराण. कथा सांगते माणूस विसरतो तिथं रंका आणि राव, नाव कुणाला नसलं तरी खात्यात समदे भाव. ओ 12 बलुतेदार गावात पण हाय 17 भानगडी. कोणी बारका किडका तर कोणी दिसतोय पैलवान गडी. साध्या भोळ्या गावातला पुजारी लई वैतागला. मुनी बी त्याला विचारीना, त्याचा धंदा मंदा झाला. बायको जीव देईना, गाव घे खालना, धनिक व्हावं त्याचं डोकं चालतं. लई विचार केला त्यानं, मग शोधली युगत, गाठली पाटलाची हवेली. पाटील होता धनाचा लोभी, ही गोष्ट त्यानं पक्की येरली. बघा तिकडे. राम राम पाटील, राम राम सरपंच. राम 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 राम. नाव निघालं आणि दर्शन झालं. काय झालं? काय झालं? अहो, रात्रीचा दिवस झाला, अमावस्येला चंद्र उगवला, पाण्यातला मासा वाऱ्यावर तरंगू लागला, आकाशातला पक्षी समुद्र तळातून मोती काढू लागला. कविता करू नको, थेट काय ते सांग. अहो, देवीनं दृष्टांत दिला, तुमच्या शेतात धनाचा भंडार दावला. म्हणजे गुप्त धन, म्हणजे मुफ्त धन. अरे पण किती? 10 हंडे सोन्याचे, 10 हंडे चांदीचे, 4 हिऱ्याचे, 2 मोत्याचे, 1 पोळ्याचा आणि 1 पाचूचा. असं? मग सांग, कुठं पाडायचा खड्डा?
बेटा अहो देवीचा दृष्टांत देवीचं करायला पाहिजे बळी द्यायला पाहिजे ऐकून पाटलाची कळी खुलली त्याच्या मजरात खजिन्यासाठी बळी दिला त्यानं दावली की होत कोंबड कापलं बकर कापलं खजिना गावला नाही पाटील कावला वैतागला पुजारी उगत लोह करवितो तुझ्या हातुनी हत्या मुक्या प्राण्याची लालची माणूस करतो वाट नरकामध्ये जाण्याची जवळ घंटा सोन्याची माणूस करणी करतो रावणाची मृगजळाच्या मागे लागून भटकी वाट जीवनाची म्हणजे पुजाराची करणी पाटलाच्या लक्षात आली म्हणायची. अहो ती पुजाऱ्याची बुद्धी होती अशी हार नाही मानायची. पुजाऱ्यानं यंदाच्याला केली मागणी मोठी म्हणला खजिना अडलाय नरबळीसाठी. पुजाऱ्याला ठाव होतं खजिना नव्हताच तिथं. इथं आपलं उघडं पडलं तर पाटील जीव घेईल हिथं अशी टाकतो म्हणला का पाटील बी विचारात पडेल. नरबळी असा मागतो का शोधण्यात पाटील नाकामी घडेल. पुजारी म्हणला नरबळी असा तसा नाही चालायचा अशी कुमारिका बळी द्या जिला स्पर्श नाही पुरुषाचा. पाटील सरपंच झालं हैराण अशी कन्या शोधण्या केलं जीवाचं रान. कसं जगावं कुठं मरावं माणसाला ते ठाव नाही. मरण येता माणसा तू काळाच्या पाशात अडकून जाई. पुजाराच्या अटी परवान गावला पाटलाला मोका आला काळ कुणाचा मरण जीवनात येईल धोका. राती गावामध्ये तमाशा मंडळ आलं येऊन पाटलाकड रात्रीचा आसरा टाकू लागलं. पाटील म्हणला नुसतं राहू नका उडवा लावणीचा बार. मंडळी सगळी आनंदली समोर आली त्यातली नार होती देखणी भरती सुंदर आणि कवळी. काया तिची कमी आहे जशी शेंग ताजी चवळी. तमाशा नवा दिसतोय तुमचा जुन्याला आमची बाई नुसती वेंगरे तर तुम्ही बघितले हा पण सगळे पुढे बघितले अजून काय झालं आव पाटील आव तसली बाई नाही हो आमची असं आज पतूर कुठल्या पुरुषाची जावली सुद्धा पडू दिली नाही का मासी बसू दिली नाही अंगावर एवढी पवित्र मग अहो धुतलं तांदूळच आहे अजून कुमारी ऐकून पाटलाला बळी दिसला आली होत्याला उभारी. धीर मनाचा करून त्यात केली नरबळीची तयारी. पाहून बाईचं रूप देखणं मन लावणी बघूया भारी. अहो पण मैफिलीच्या आधीच समजा घोटाळा झाला. तमाशाचा ढोलकीवाला दारू पिऊन कुठेतरी लोळला. समजा आडल्या ढोलकीसाठी लावणी होईना झालं. पाटलानं त्याच्या मित्राला लगेच बोलावणं धाडलं. अहो पाटील हे असलं काय मला जमायचं नाही बघा. अहो मी भजनात रंगणारा माणूस. अगं पाहुणं एका कलावंतानी दुसऱ्या कलावंताची मदत नाही करायची जरा लाज राखा. नेहमी देवासाठी वाजवता आज वाजवा की माणसासाठी माणुसकीसाठी. सुंदर ती लढना नाचली रातभर बेभान.
नशिबात तिच्या काय दिलं नव्हतं तिला. मैफिल संपली, समद पांगलं, पाटलानं आपलं इप्सित साधलं. बाईला दिसला समोर काळ, मरण वाढवले, फुटणार फार. होत्या लहान आहेत, अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी अंधश्रद्धेवरती हे नाटक नृत्य या ठिकाणी सादर केलं. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सर इथं दीपा मॅडम आणि वाघमारे मॅडम यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार करत आहेत. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. सगळ्यांच्या टाळ्या आल्या पाहिजे जोरदार. कार्यक्रम सुंदर आहेत, पुढचे कार्यक्रम बघण्यासाठी एनर्जी पाहिजे ना. जेवण आहे सगळ्यांना नंतर, त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. या ठिकाणी नंदेश्वर सर या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत. वाघमारे मॅडम आणि दीपा मॅडम यांचा धन्यवाद सर. यानंतर कनिष्का टेंबरे आणि आहाना टेंबरे यांचं कथ्थक या ठिकाणी होणार आहे. मी त्यांना निमंत्रित करते व्यासपीठावर. कनिष्का टेंबरे आणि आहाना टेंबरे. त्यानंतर ज्ञानप्रभातचे झेंडे निळे फेटे निळे मधील इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी रेडी राहतील. नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नन्दनुते देवी वरविन्द्य शिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति देशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरवर्षिणि दुर्मुखवर्षिणि वर्षरते भुवनपोषिणि शङ्करतोषिणि कल्मषपोषिणि कोशरते धनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जगदम्ब मदम्ब कदम्ब वन प्रियवासिनि हासरते शिखरि शिरोमणि तुङ्ग हिमालय शृङ्ग निजालय मध्यगते मधु मधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभगञ्जिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते धन्यवाद. अतिशय छान. आहाना आणि आराध्य या ठिकाणी यांनी कनिष्का आणि आहाना टेंबरे यांनी अतिशय उत्कृष्ट कथ्थक या ठिकाणी सादर केलं. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. एक सगळ्यांना अनाउन्समेंट आहे की जे पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांसाठी डिनरची सोय केलेली आहे आणि हे 9:30 नंतर डिनर सुरू होईल. तरी कोणीही हॉल सोडू नये.
कारण इथून पुढचे परफॉर्मन्स तुम्हाला एक से एक बडकर पाहण्यासारखे मिळणार आहे. त्यामुळे कुणीही कृपया हॉल सोडू नये. सर्व त्याच निमित्ताने ही आपल्या समोर येत आहे. आपण या महिन्यात शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महापुरुषांची जयंती आपण साजरी करतो. आणि त्याच निमित्ताने कुमारी सुतीश मी आपल्यासमोर हे मांडण्याचा प्रयत्न करत आहे की आपण त्यांच्याकडनं त्यांनी आपल्याला कोणता मार्ग दिलेला आहे आणि आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण तिच्या गाण्यातनं आपण ते बघायचं आहे. तर तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कुमारी सुतीश्री. शेजारीने सखे बाई. सांगितलेलं आहे, तर तिच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. आणि यानंतर सगळ्यांना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ट्रस्ट ही आमची जी संस्था आहे ती बौद्ध अल्पसंख्याक आम्ही केलेली आहे.
परंतु आमच्या शाळेमध्ये फक्त बौद्धच नाही किंवा SCचेच नाही तर सर्व जाती धर्माचे मुलं मुली शिक्षण घेतात. एकत्रित शिक्षण दिलं जातं. मराठी आणि सेमी इंग्लिश आहे. पाली भाषेचं देखील शिक्षण आम्ही आमच्या शाळेत देतो. म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने आमचे संस्थापक, आमचे संस्थेचे सदस्य सगळेजण शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व ज्ञान म्हणजे त्याच्यामध्ये पाली भाषा देखील कुठं मागं नाही राहिली पाहिजे, त्याचं नॉलेज देखील मुलांना मिळालं पाहिजे, त्याचं देखील शिक्षण आम्ही शाळेमध्ये देतो. सर्व जाती धर्माचे विद्यार्थी शाळेत आहेत. सर्व जयंती आणि पुण्यतिथी शाळेमध्ये सगळ्या नेत्यांची साजरी केली जाते. 14 एप्रिलचा कार्यक्रम देखील शाळेत खूप उत्साहात साजरा केला जातो. पहिले आम्ही 14 तास अभ्यासिका घेत होतो, परंतु कोरोनामध्ये थोडं डिस्टर्ब झाल्यापासून आम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम घेतो. मुलं म्हणजे जेवण पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण देतो त्या दिवशी. परंतु इथला आपला सेंट्रल बँकेचा जो कार्यक्रम आहे याची देखील आमचे विद्यार्थी आवर्जून वाट बघत असतात. ज्ञानप्रभात विद्यालयाचे पुढच्या आमच्या 9वीच्या विद्यार्थ्यांनी आपणासमोर गीत सादर करणार आहेत. करून जीवाचे रान दिला सर्वांना समानतेचा मान, करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान, अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान. उत्साह खूपच जोरात आहे सगळ्यांचा. यानंतर ज्ञानप्रभात विद्यालयाच्या इयत्ता 3रीच्या छोट्या मुली आहेत. बराच वेळ त्या बसलेत बिचाऱ्या. दुपारी 3 वाजल्यापासून शाळेत येऊन बसलेत ते आवरून. ज्ञानप्रभात विद्या मंदिरच्या इयत्ता 3रीच्या विद्यार्थिनी आपणासमोर येत आहेत. अंधारच होता ज्यांच्या नशिबी
त्यांना प्रकाशाचं दान दिलं. अंधारच होतं ज्यांच्या नशिबी, त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्हीच देशाला संविधान दिलं, तुम्हीच देशाला संविधान दिलं. नवीन गीत एक आता आपल्या समोर सादर करत आहे जमाल कोली. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, ॲनिमल फिल्ममधलं. आमच्या ज्ञानप्रभात विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर सादर करत आहे. खूप उद्या. चला 1 2 3 स्टार्ट. त्यानंतर आपल्यासमोर सिम्बॉल ऑफ नॉलेजचे छोटे स्टुडंट सॉन्ग घेऊन येत आहेत. पिंपळाच्या पानावर. चलो, पिंपळाच्या पानावर. छोट्या मुलांनी रेडी राहायचंय. कम ऑन. जोरदार टाळ्या होऊ द्या छोट्या मुलांसाठी. एक मिनिट, लाईट. हां, Shivaji
मान